हा, तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं बघा, कॅपॅसिटीची कन्सेप्ट बघितलेली होती. ओके, तर कॅपॅसिटीमध्ये बघा आपण काय बघितलेलं होतं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ ए कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज स्टोर्ड ऑन दॅट कंडक्टर. सो देअरफॉर व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू येतं, किंवा क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही येणार आहे, अँड देअरफॉर क्यू इज इक्वल टू काय येणार आहे, सी व्ही. फिर सी इज कॉल्ड एज कॅपॅसिटी ऑफ कंडक्टर, दॅट इज सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. आणि सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही येत असल्यामुळे याच्यावरून कॅपॅसिटीची डेफिनेशन काय तयार होते, कॅपॅसिटी ऑफ ए कंडक्टर. ओके, capacity of a conductor is defined as the ratio of charge stored on the conductor to its electric potential. Okay, capacity of conductor is defined as ratio of charge stored on the conductor to its electric potential. म्हणजे चार्ज डिवायडेड बाय पोटेन्शियल म्हणजेच काय असतं, कॅपॅसिटी असतं. इथे एक एक्झाम्पल देखील बघितलेलं आहे. व्हेन अ कंडक्टर इज गिवन अ चार्ज ऑफ 10 मिली कुलोम अँड इट्स पोटेन्शियल इज सपोज 5000 व्होल्ट. म्हणजे एका कंडक्टरला 10 मिली कुलोम चार्ज दिला आणि त्यावेळी त्याचं पोटेन्शियल 5000 व्होल्ट झालं, तर त्याची कॅपॅसिटी किती येणार आहे, सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. क्यू आहे 10 इंटू 10 रेस टू मायनस 3, 10 मिली कुलोम, मिली म्हणजे 10 रेस टू मायनस 3. सो 10 इंटू 10 रेस टू मायनस 3 डिवायडेड बाय 5 इंटू 10 रेस टू 3. 10 बाय 2 किती येणार आहे, सॉरी 10 बाय 5 किती येणार आहे, 2 इंटू 10 रेस टू मायनस 6 फॅरेड. सो कॅपॅसिटी त्या कंडक्टरची येणार आहे 2 मायक्रो फॅरेड. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलेलं होतं एसआय युनिट ऑफ द कॅपॅसिटी. सो अकॉर्डिंग टू फॉर्म्युला युनिट काय येणार आहे, कुलोम पर व्होल्ट, त्यालाच आपण फॅरेड असं म्हणतो, फॅरेड. ओके, विच इज डिनोटेड बाय कॅपिटल एफ. लक्षात आलं का बघा, एसआय युनिट ऑफ कॅपॅसिटी काय असतं, फॅरेड असतं. एसआय युनिट ऑफ कॅपॅसिटी इज फॅरेड. आणि याचं डायमेन्शन काय येतं, M-1, L-2, T4, A2. आणि कॅपॅसिटीचे मोस्ट कॉमनली युज्ड युनिट्स कुठले आहेत बघा, मायक्रो फॅरेड, मिली फॅरेड किंवा नॅनो फॅरेड, हे मोस्ट कॉमनली युज्ड युनिट्स आहेत. ठीक आहे, आता ही झाली कन्सेप्ट कॅपॅसिटीची. आता कन्सेप्ट ऑफ कॅपॅसिटर बघूया. कॅपॅसिटर, कन्सेप्ट ऑफ कॅपॅसिटर. तर त्याच्यासाठी कॅपॅसिटर म्हणजे काय ते आपल्याला अगोदर बघावं लागेल. कॅपॅसिटर म्हणजे कॅपॅसिटी ही काय आहे, एक फिजिकल क्वांटिटी आहे. तर कॅपॅसिटर हे काय आहे, एक डिव्हाइस आहे असं आपण म्हणू शकतो. कॅपॅसिटर किंवा याला दुसरं नाव आहे कंडेन्सर. कॅपॅसिटर किंवा कंडेन्सर. ओके, कॅपॅसिटर किंवा कंडेन्सर. आता कॅपॅसिटर किंवा कंडेन्सर म्हणजे काय असतं लक्षात घ्या. त्याची डेफिनेशन अगोदर लिहितो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मिनिंग त्याचं सांगतो. कॅपॅसिटर इज arrangement of two parallel conductors. म्हणजे कॅपॅसिटर मध्ये एक कंडक्टर कधीही नसतो. लक्षात घ्या, कॅपॅसिटर मध्ये काय असतात, नेहमी 2 कंडक्टर असतातच. ओके, आणि ते कसे असणार आहेत, एकमेकाला पॅरलल असणार आहेत. कॅपॅसिटर इज अरेंजमेंट ऑफ 2 पॅरलल कंडक्टर्स युज्ड टू स्टोअर चार्ज. ते कशासाठी वापरतोय आपण, चार्ज स्टोअर करण्यासाठी वापरतो. यूज टू स्टोअर चार्ज विदाउट मच इनक्रीज इन पोटेन्शियल. आता बघा, आपण कॅपॅसिटर स्टडी करायच्या अगोदर काय बघितलंय, समजा एक सिंगल कंडक्टर असेल, त्याला चार्ज आपण दिला, पॉझिटिव्ह चार्ज असू दे नाहीतर निगेटिव्ह चार्ज असू दे, त्याला आपण चार्ज दिला तर काय होतं, त्याच्यावर पोटेन्शियल क्रिएट होतं. ठीक आहे, आणि थोडासा चार्ज दिला तर पोटेन्शियल काय होतं, खूप लार्ज प्रमाणात वाढतं. म्हणजे पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये जसं सांगितलं, अगदी 10 मिली कुलोम जरी चार्ज दिला तर लक्षात घ्या, साधारणपणे पोटेन्शियल जे आहे ते 10,000 व्होल्ट 2000 व्होल्टच्या आसपास पोटेन्शियल जातं, किंवा याच्यापेक्षाही काय होतं, जास्त पोटेन्शियल जातं. ओके, आणि एवढं हाय पोटेन्शियल असेल तर काय करू शकत नाही आपण, त्याला
हँडल व्यवस्थित करू शकत नाही, कारण 2000 व्होल्टचा जर शॉक आपल्याला बसला तर इट कॅन बी फॅटल, इट कॅन बी डेडली. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामुळे मृत्यू होऊ शकतो. म्हणजे सिंगल कंडक्टर असेल आणि त्याला थोडासा जरी चार्ज आपण दिला तर त्याचं पोटेन्शियल एवढं हाय होतं की ते डेंजरस टू हँडल आहे. ओके, इट इज रिस्की आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि त्याच्यामुळं काय आपल्याला चार्ज तर स्टोअर करायचा आहे, परंतु पोटेन्शियल जास्त झालं नसलं पाहिजे. मी काय सांगतोय लक्षात येते ना? पुन्हा एकदा सांगतो बघा. एखाद्या कंडक्टरला आपण चार्ज दिला, ओके, तर मी काय सांगत होतो, एखाद्या कंडक्टरला थोडा जरी आपण चार्ज दिला तरी त्याचं पोटेन्शियल खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये जास्त चार्ज स्टोअरच करू शकत नाही. आणि त्याचबरोबर काय होणार आहे, इट इज व्हेरी रिस्की टू हँडल सच टाइप ऑफ कंडक्टर, चार्ज द कंडक्टर. ठीक आहे, मग आता इथे चार्ज तर स्टोअर करायचा आहे, परंतु पोटेन्शियल मात्र काय राहिलं पाहिजे, कमी राहिलं पाहिजे. म्हणजे 10 मिली कुलम चार्ज जरी दिला तरी पोटेन्शियल मात्र एक 10 व्होल्ट 20 व्होल्ट वगैरेच राहायला पाहिजे. तर त्याच्यासाठी काय केलं जातं, सिंगल कंडक्टर वापरण्याऐवजी काय केलं जातं, 2 कंडक्टर्स वापरले जातात. ओके, आणि ते एकमेकाला पॅरलल वापरले जातात. आणि अशा प्रकारे 2 पॅरलल कंडक्टरची अरेंजमेंट जी आहे, ओके, 2 पॅरलल कंडक्टरची अरेंजमेंट जी काय करते, कमी व्होल्टेजला जास्त चार्ज स्टोअर करते, त्याला कॅपॅसिटर म्हणायचं. कॅपॅसिटर किंवा कंडेन्सरची कन्सेप्ट कशी आहे, 2 पॅरलल कंडक्टरची अरेंजमेंट, 2 पॅरलल कंडक्टरची अरेंजमेंट जी काय करू शकते, कमी पोटेन्शियलला जास्त चार्ज स्टोअर करू शकते. दॅट इज कॉल्ड ॲज कॅपॅसिटर. म्हणून डेफिनेशन काय लिहिले बघा, कॅपॅसिटर इज अरेंजमेंट ऑफ 2 पॅरलल कंडक्टर्स युज्ड टू स्टोअर चार्ज, ओके, विथ लेस पोटेन्शियल म्हटलं तरी चालेल किंवा विदाउट मच इन्क्रीज इन पोटेन्शियल. ही याची डेफिनेशन आहे. ओके, आता या कंडेन्सरचं आपल्याला काय बघायचं आहे, प्रिन्सिपल बघायचं आहे. म्हणजे इथं चार्ज तर स्टोअर होतोय परंतु पोटेन्शियल मात्र वाढत नाही. म्हणजे एका कंडक्टर ऐवजी 2 कंडक्टर घेतले आणि ते पॅरलल अरेंज केले, एका कंडक्टर ऐवजी 2 कंडक्टर घेतले, एकमेकाला पॅरलल अरेंज केले, तर काय होतं, इथं चार्ज तर स्टोअर होतोय परंतु पोटेन्शियल मात्र वाढत नाही. पोटेन्शियल का वाढत नाही त्याचा पार्ट आपल्याला आता स्टडी करायचा आहे. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर. कंडक्टर म्हणजे काय, तर एनी बॉडी विच इज मेड अप ऑफ मेटल थ्रू विच इलेक्ट्रिसिटी कॅन इझिली फ्लो, त्याला काय म्हणणार आपण, कंडक्टर म्हणणार. लक्षात आलं? कंडक्टर म्हणजे काय, एनीथिंग थ्रू विच इलेक्ट्रिसिटी कॅन इझिली फ्लो, दॅट इज कॉल्ड ॲज कंडक्टर. कंडक्टर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एक मेटलचा रॉड आपण घेतला, मेटल रॉड किंवा मेटलची कुठलीही एक वस्तू घेतली आणि त्याला थोडासा चार्ज जरी दिला ना तर त्याचं पोटेन्शियल एवढं हाय होतं की त्याला आपण टच पण करू शकत नाही, एवढं त्याचं पोटेन्शियल हाय होतं. आणि त्याच्यामुळे सिंगल कंडक्टरमध्ये आपण जास्त चार्ज स्टोअर करू शकत नाही आणि स्टोअर जरी केला तर ते रिस्की असणार आहे खूप. आणि म्हणून काय केलं जातं, कॅपॅसिटर्स डिझाईन केलेले आहेत. कॅपॅसिटरमध्ये काय असणार आहे, 2 पॅरलल कंडक्टर्स असणार आहेत. ओके, ठीक आहे. आता एक्झाम मध्ये अनेक वेळा क्वेश्चन विचारला जातो, लास्ट बोर्ड एक्झामलाच हा क्वेश्चन आलेला होता, एक्सप्लेन प्रिन्सिपल ऑफ कंडक्टर, सॉरी कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचं प्रिन्सिपल आपल्याला काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे, प्रिन्सिपल एक्सप्लेन करायचं म्हणजे काय, तिथं चार्ज जरी वाढला तरी पोटेन्शियल मात्र वाढत नाही, की आपल्याला थोडंसं असं का होतंय ते आपल्याला बघायचं आहे. आता प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर एक्सप्लेन करणं ही खूप सोपी गोष्ट आहे, लक्षात घ्या. याच्यासाठी काय करायचे आहेत, एक 4 डायग्राम्स काढायचे आहेत आणि 4 डायग्राम आणि त्याचे 4 पॉइंट्स फक्त लिहायचे आहेत. ठीक आहे, पुस्तकामध्ये फक्त 2च डायग्राम दिलेत, त्याच्याऐवजी 4 डायग्राम काढायच्या. ठीक आहे, आणि ते एक्सप्लेन करायचं. प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर बुकमध्ये वाचला तर ते तुम्हाला जास्त कळणार नाही, मी सांगतोय त्या पद्धतीने लिहिला तर अगदी पूर्ण व्यवस्थित लक्षात येईल. प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर मध्ये पॉइंट नंबर 1 काय बघा,
ओके, पॉइंट नंबर 1 कसा आहे बघा. सपोज हा एक कंडक्टर का आहे P1 आहे. बुक प्रमाणे घेऊया. इथे 2 कंडक्टर दिलेत P1 आणि P2. हा कंडक्टर सपोज P1 आहे. ठीक आहे. एक कंडक्टर आपण घेतला, म्हणजे एक प्लेट घेतली फॉर एक्झाम्पल, किंवा एक स्पियर घेतला, काही घ्या, कंडक्टर असलं पाहिजे. ठीक आहे. हा कंडक्टर P1 आहे आणि त्याला काय दिलेला आहे, मी पॉझिटिव्ह चार्ज दिला. सपोज पॉझिटिव्ह देऊ शकताय, निगेटिव्ह देऊ शकताय, कुठलाही चार्ज देऊ शकताय. ओके, सपोज पॉझिटिव्ह चार्ज दिला. किती चार्ज दिला? सपोज Q इतका चार्ज दिला. आता चार्ज दिला तर ऑटोमॅटिकली काय होणार सांगा, त्याला पोटेन्शियल येणार आहे. ओके, आणि Q इतका चार्ज दिल्यानंतर त्याचं पोटेन्शियल सपोज किती झालं, V झालं. तर सध्या याची कॅपॅसिटी किती असणार सांगा, म्हणजे सिंगल कंडक्टरची कॅपॅसिटी सध्या किती असणार आहे सांगा. चार्ज किती आहे याच्यावर, Q आहे, आणि चार्ज Q दिल्यानंतर याला पोटेन्शियल किती निर्माण झालं, सपोज V इतकं पोटेन्शियल निर्माण झालं, तर याची कॅपॅसिटी सध्या किती असणार आहे. ओके, C इज इक्वल टू काय, कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय, C इज इक्वल टू Q बाय V, बरोबर आहे ना. इथं हे C कॅपॅसिटीचं, इथं काहीतरी घोळवायला नको. C म्हणजे काय आहे, हे कुलोमचं C आहे, कुलोम, आणि हे V व्होल्टचं V आहे. SI युनिट कुलोम पर व्होल्ट. Q बाय V म्हणजे कॅपॅसिटी असतं. C इज इक्वल टू Q बाय V. तर याचा एक सेंटेन्स लिहितो. सेंटेन्स लक्षात येते का बघा. सेंटेन्स काय येणार बघा, कन्सिडर ए कंडक्टर, consider a conductor P1 which is supplied with charge capital Q. त्याला चार्ज किती दिलाय, कॅपिटल Q, so that its electric potential is phi. सेंटेन्स लक्षात आलं. एक कंडक्टर P1 घेतलाय, त्याला चार्ज Q दिलाय, त्याच्यामुळे त्याचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती झालंय, phi झालंय. अँड देअरफॉर इट्स कॅपॅसिटी, त्याच्यामुळे त्याची कॅपॅसिटी किती होणार आहे, C इज इक्वल टू Q बाय phi. ओके, Q म्हणजे चार्ज, फी म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. चार्जचं युनिट काय असतं, कुलोम, आणि पोटेन्शियलचं युनिट काय असतं, व्होल्ट. बरोबर आहे ना. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का, यस नो काहीतरी बोला जरा. कुणाला डाऊट आहे का याच्यामध्ये, पॉइंट नंबर 1 मध्ये. आता काय करूया, P1 ला काय करूया, एक पॅरल कंडक्टर तिथे अरेंज करूया. हा पूर्वीचा कंडक्टर ऍज इट इज, आणि त्याच्या जवळ काय करायचं आहे, आता एक दुसरा कंडक्टर ठेवायचा आहे. हा P1 कंडक्टर जो पूर्वीचा आहे तो ऍज इट इज, आणि एक दुसरा कंडक्टर त्याच्या जवळ ठेवणार आहे. P1 वर ऑलरेडी चार्ज किती आहे, Q, आणि याचं पोटेन्शियल सध्या किती आहे, V आहे. P2 हा अनचार्जड म्हणजे सिंपल कंडक्टर आहे, त्याला कुठलाही चार्ज दिलेला नाही, फक्त P2 च्या जवळ आणून ठेवायचा आहे, कॉन्टॅक्ट मध्ये ठेवायचा नाही, त्याला चिकटून ठेवायचं नाही, त्याच्यामध्ये गॅप असला पाहिजे. ठीक आहे. P2 हा कंडक्टर काय करायचा, P1 वर जवळ ठेवायचा. आता P2 हा कंडक्टर P1 च्या जवळ ठेवल्यावर काय होणार, आता P1 काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आणि P2 मधले इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये काय असणार आहे, अट्रॅक्शन. त्याच्यामुळे P2 मधले सगळे जे इलेक्ट्रॉन आहेत ते लेफ्ट हँड साईडला येऊन थांबतात अट्रॅक्शनमुळे. कारण कंडक्टर म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. कंडक्टर म्हणजे काय, लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. तर सगळे फ्री इलेक्ट्रॉन काय होतात, P1 च्या पॉझिटिव्ह चार्जमुळं, त्याच्या अट्रॅक्शनमुळं सगळे इलेक्ट्रॉन काय होतात, लेफ्ट हँड साईडला येऊन बसतात. त्याच्यामुळे लेफ्ट हँड साईड काय होते, निगेटिव्हली चार्ज होते, आणि राईट हँड साईड काय होते, पॉझिटिव्हली चार्ज होते P2 ची. कारण एका साईडला जास्त इलेक्ट्रॉन येणार, दुसऱ्या साईडला डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन असणार. बरोबर आहे ना. सुरुवातीला
P2 या कंडक्टरमध्ये पुन्हा एकदा बघा, P2 या कंडक्टरमध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन असणार आहेत. ते सुरुवातीला सगळीकडे विखुरलेले असणार आहेत इक्वल अमाऊंट मध्ये. आता P1 कंडक्टरच्या जवळ म्हणजे पॉझिटिव्ह चार्जच्या जवळ कंडक्टर P2 ठेवला तर P2 मधले इलेक्ट्रॉन काय होणार आहेत, सगळे अट्रॅक्शन मुळे लेफ्ट हँड साईडला येऊन लेफ्ट हँड साईडच्या सरफेसवर अक्युमुलेट होणार. त्याच्यामुळे त्याची लेफ्ट हँड साईड जी आहे ती निगेटिव्हली चार्ज होणार आणि सगळे इलेक्ट्रॉन लेफ्ट हँड साईडला आल्यामुळे राईट हँड साईडला डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन तयार होणार आणि त्याच्यामुळे राईट हँड साईडला काय होणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार. ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार आहे. आणि हा जो फेनॉमिनन आहे याला काय म्हटलं तर इंडक्शन असं म्हटलं तर इंडक्शन. तर पॉइंट नंबर 2 काय लिहायचं आहे बघा. नाऊ कंडक्टर P2 is placed parallel to conductor 2 charged बघा. नाउ कंडक्टर P2 is placed parallel to charged conductor P1. ओके, आता इथं काय होणार, ड्यू टू इंडक्शन असं लिहायचं. काय लिहायचं, ड्यू टू इंडक्शन. ड्यू टू इंडक्शन काय होणार आहे, लेफ्ट हँड साइड ऑफ P2 काय होते, बिकम नेगेटिव्हली चार्ज्ड अँड राईट हँड साइड काय होते, राईट हँड साइड बिकम पॉझिटिव्हली चार्ज्ड. राईट हँड साइड बिकम पॉझिटिव्हली चार्ज्ड. P2 ची बघा लेफ्ट हँड साइड निगेटिव्हली चार्ज आणि राईट हँड साइड काय झाली, पॉझिटिव्हली चार्ज झाली. इथंपर्यंत लक्षात आलं का, कुणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये. आता पॉइंट नंबर 3 येणार आहे बघा. पॉइंट नंबर काय होता, फक्त P1 होता, त्याला पॉझिटिव्ह चार्ज दिला Q आणि त्याच्यामुळे पोटेन्शियल फ्री झाला, त्याच्यामुळे ओरिजिनल कॅपॅसिटी C इज इक्वल टू Q बाय V आहे. आता काय करायचं, त्याला एक पॅरलल मध्ये कंडक्टर आणून ठेवला. तर पॅरल मध्ये अनचार्जड कंडक्टर आहे तो P2. हा चार्ज त्याच्यावर कुठलाही नाही आहे, सुरुवातीला न्यूट्रल आहे. तो कंडक्टर काय केला, P1 च्या जवळ पॅरल मध्ये आणून ठेवला. तर P2 वर काय होणार, इंडक्शन होणार. इंडक्शन होणार म्हणजे काय होणार, P2 ची लेफ्ट हँड साइड निगेटिव्हली चार्ज होणार आणि राईट हँड साइड काय होणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज होणार. हे कुणामुळे होतंय, P1 च्या पॉझिटिव्ह चार्ज मुळे होणार आहे. ठीक आहे, P1 वर काय आहे, पूर्णपणे पॉझिटिव्ह चार्जेस आहे. आता पॉइंट नंबर 3. आता P2 ची राईट हँड साइड काय करायची आहे, अर्थला जोडायची आहे. जे डायग्राम कशी होणार बघा. आता P2 ची राईट हँड साइड कुठे जोडायची, P2 ची राईट हँड साइड जी आहे ती अर्थला जोडायची. आता P2 ची राईट हँड साइड अर्थला जोडली तर P2 चा सगळा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, राईट हँड साइडचा पॉझिटिव्ह चार्ज, सगळा पॉझिटिव्ह चार्ज कुठे जाणार, अर्थला निघून जाणार. ऑल पॉझिटिव्ह चार्ज एस्केप टू द अर्थ. कारण अर्थ म्हणजे काय असते, झिरो पोटेन्शियलला असते आणि पॉझिटिव्ह चार्ज हा हायर पोटेन्शियलला असतो आणि त्याच्यामुळे सगळाच पॉझिटिव्ह चार्ज काय होणार, अर्थला निघून जाणार आणि त्याच्यामुळे P2 वर काय होणार आहे, फक्त नेगेटिव्ह चार्ज -Q फक्त राहणार. P2 वर काय होणार आहे, नेगेटिव्ह चार्ज -Q राहणार आहे. म्हणजे P2 काय होणार, थोडक्यात आता नेगेटिव्हली चार्ज होणार असं जोडल्यामुळं. ओके, 9 राईट हँड साइड
of P2 is connected to earth so that पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे, एस्केप म्हणजे निघून जाणे, निसटणे, एस्केप टू अर्थ अँड प्लेट P2 किंवा कंडक्टर P2 काय होणार आहे, इज नेगेटिव्हली चार्ज, कारण त्याच्यावर नेगेटिव्ह चार्ज फक्त राहणार ना, आणि नेगेटिव्ह चार्ज राहिल्यामुळे इट बिकम नेगेटिव्हली चार्ज. प्लेट P2 इज नेगेटिव्हली चार्ज. ओके, लक्षात आलं मी काय सांगितलं. आणि नेगेटिव्ह चार्ज मुळे काय होणार आहे, P2 ला आता नेगेटिव्ह पोटेन्शियल तयार होणार. देअरफॉर नेगेटिव्ह पोटेन्शियल मायनस फी डॅश. ओके, त्याच्यावरच्या चार्ज नुसार काय होणार आहे, इथं चार्ज मायनस क्यू डॅश काहीतरी असेल, एक्झॅक्टली क्यू एवढा नसेल परंतु मायनस क्यू डॅश तयार होणार. आणि नेगेटिव्ह पोटेन्शियल मायनस फी डॅश इज डेव्हलप्ड ऑन प्लेट. नेगेटिव्ह चार्ज मुळे नेगेटिव्ह पोटेन्शियल येतं ना, प्लेट किंवा कंडक्टर P2. So therefore resultant potential of the system काय होणार आहे, therefore resultant potential of system of conductors म्हणजे तिथं एका प्लेट म्हणजे एकाच ठिकाणी काय आहे, दोन पोटेन्शियल आहेत, एक आहे प्लस फी आणि दुसरा आहे मायनस फी डॅश. ठीक आहे, म्हणजे रिझल्टंट पोटेन्शियल काय होणार आहे, फी मायनस फी डॅश होणार एकूण पोटेन्शियल. कारण जे पॉझिटिव्ह इथं पोटेन्शियल आहे तसं निगेटिव्ह पण आहे, आणि त्याच्यामुळे काय होणार, इथं पोटेन्शियल कमी होणार ना, म्हणजे चार्ज अजून तेवढाच राहिलाय परंतु पोटेन्शियल मात्र काय झालंय, खूप कमी झालंय. ओके, कारण फी आणि फी डॅशची व्हॅल्यू काय असते, जवळपास सेम असते. फी डॅश थोडंसं कमी असतं परंतु जवळपास सेम असते. म्हणजे सुरुवातीला एकच प्लेट असताना 500 व्होल्ट असेल, एकच प्लेट असताना काय असेल, 500 व्होल्ट असेल, आणि अशा प्रकारची अरेंजमेंट आपण केली तर दुसऱ्या प्लेटवर जवळपास काय होणार, नेगेटिव्ह 450 व्होल्ट तयार होणार, आणि रिझल्टंट 500चं डायरेक्ट 50 व्होल्ट होत आहे. ओके, रिझल्टंट पोटेन्शियल ऑफ द कंडक्टर बिकम फी मायनस फी डॅश, दॅट इज resultant potential decreases. Resultant potential decrease, आणि potential decrease झाल्यामुळं it is safe to handle, decreases. ओके, आता फोर्थ अँड लास्ट पॉइंट. लास्ट पॉइंट काय आहे, हेन्स न्यू कॅपॅसिटी काय येणार मग आता, न्यू कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर. आता C इज इक्वल टू चार्ज तर आपण तेवढा स्टोअर केलाय Q डिवायडेड बाय पोटेन्शियल मात्र काय आहे, न्यू कॅपॅसिटी C डॅश इज इक्वल टू Q डिवायडेड बाय फी मायनस फी डॅश इज द पोटेन्शियल. C डॅश इज इक्वल टू Q अपॉन फी मायनस फी डॅश. ओके, आता बघा हे इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 it is found that इक्वेशन 1 काय बघा, इथं डायरेक्टली लिहितो C इज इक्वल टू Q बाय V होतं, आणि इक्वेशन 2 काय आलंय, Q अपॉन फी मायनस फी डॅश. म्हणजे दोन्ही मध्ये डिनॉमिनेटर काय बघा, दुसऱ्या इक्वेशनचा डिनॉमिनेटर कमी आहे, डिनॉमिनेटर कमी म्हणजे काय होणार आहे, C डॅशची व्हॅल्यू जास्त येणार. सुरुवातीला Q बाय फी होतं, फॉर एक्झाम्पल Q बाय 500 असेल, आता Q बाय फक्त 50 होणार, मग Q बाय 50 ची व्हॅल्यू जास्त येणार ना, म्हणजे कॅपॅसिटी वाढते. इट इज फाउंड दॅट कॅपॅसिटी C dash is more than C, that is capacity increases. म्हणजे चार्ज स्टोअर करायची कॅपॅसिटी काय होते, इन्क्रीज होते. सो दिस इज द प्रिन्सिपल ऑफ दी कॅपॅसिटर. अशा प्रकारे कॅपॅसिटरचं हे प्रिन्सिपल आहे. लिहायला खूप सोपं आहे, 4 पॉइंट्स मध्ये तुम्हाला लिहावं लागेल. C डॅश इज ग्रेटर दॅन C, तेच इथं देखील प्रूव्ह केलंय बुकमध्ये, फक्त मी पॉइंट वाईज व्यवस्थित लिहिलेलं आहे. लक्षात आलं का प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर.
पुन्हा एकदा सांगतोय, पॉईंट नंबर 1 मध्ये काय लिहायचं, P1 हा एकच कंडक्टर आहे ज्याला चार्ज Q आहे, पोटेन्शियल फी आहे, त्याच्यामुळे त्याची कॅपॅसिटी C इज इक्वल टू Q बाय V असणार. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय केलं, त्या P1 ला काय केलं, एक पॅरलल दुसरा कंडक्टर अरेंज केला. आता P2, आता P2 वर काय होणार, इंडक्शनमुळे एक साइड निगेटिव्हली चार्ज होणार आणि दुसरी साइड पॉझिटिव्हली चार्ज होणार. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट मध्ये काय लिहिलं, P2 ची पॉझिटिव्हली चार्ज साइड म्हणजे राईट हँड साइड जी आहे ती अर्थला जोडायची, त्याच्यामुळे त्याच्यावरचा सगळा पॉझिटिव्ह चार्ज निघून जाणार. पॉझिटिव्ह चार्ज निघून गेला की P2 वर फक्त निगेटिव्ह चार्ज राहणार आणि त्या निगेटिव्ह चार्जमुळे त्याच्यावर काय येणार आहे, निगेटिव्ह पोटेन्शियल मायनस व्ही डॅश येणार. इथे येणार निगेटिव्ह पोटेन्शियल मायनस व्ही डॅश. ओके. त्याच्यामुळं इथं जी सिस्टीम आहे, दोन कंडक्टरची जी सिस्टीम आहे, त्याचं एकूण पोटेन्शियल किती होणार आहे, रिझल्टंट पोटेन्शियल फी मायनस व्ही डॅश. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे न्यू कॅपॅसिटी म्हणजे या पद्धतीनं पोटेन्शियल काय होतं, कमी होतं. चार्ज तेवढाच आपण स्टोअर केलाय. चार्ज स्टोअर करायसाठी कोण वापरणार, P1 ला चार्ज स्टोअर करायसाठी वापरणार, की त्याच्यावर चार्ज आपण Q दिलाय. आणि दुसरी प्लेट जी आहे ती फक्त आणि फक्त कशासाठी असणार आहे, पोटेन्शियल कमी करायला. म्हणजे दुसरी प्लेट फक्त त्याला पॅरलल मध्ये अरेंज केली आणि अर्थला जोडली तर ऑटोमॅटिकली तिथलं पोटेन्शियलच डिक्रीज होते सडनली. चार्ज मात्र P1 वर स्टोअर केलेला चार्ज तेवढाच राहणार आहे. म्हणजे या दोन प्लेटमध्ये चार्ज स्टोअर करायसाठी कुठली प्लेट वापरायची, P1, आणि पोटेन्शियल कमी करायसाठी कुठली प्लेट वापरायची, P2, हिची अर्थला कनेक्ट करायची. ठीक आहे. सो न्यू कॅपॅसिटी काय येणार आहे, Q अपॉन फी मायनस व्ही डॅश. आणि इक्वेशन 1 आणि 2 वरून आपल्याला काय मिळतं, तर नवीन कॅपॅसिटी जी आहे ती पूर्वीपेक्षा जास्त आहे. अँड हेन्स द प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर इज देअर. अशा प्रकारे कॅपॅसिटरचं प्रिन्सिपल आहे. लक्षात आलं का बघा कॅपॅसिटरचं प्रिन्सिपल? काय डाऊट आहे का बघा? कॅपॅसिटर म्हणजेच काय असतात, दोन कंडक्टर असतात, दोन पॅरलल कंडक्टर असतात. त्याच्यातला एक चार्ज स्टोअर करायसाठी वापरतो आणि दुसरा पोटेन्शियल कमी करण्यासाठी. म्हणजे कॅपॅसिटर म्हणजे अरेंजमेंट ऑफ टू पॅरलल कंडक्टर आहे विच इज यूज टू स्टोअर चार्ज विदाउट मच इन्क्रीज इन पोटेन्शियल. जास्त पोटेन्शियल न वाढू देता. ओके. जास्त पोटेन्शियल न वाढू देता जास्तीत जास्त चार्ज स्टोअर करू शकतो, म्हणजेच कॅपॅसिटी वाढवतो आपण. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? विचारा डाऊट असेल तर. याची फाईल जी आहे ना, पेंट फाईल जी आहे, आताची जी फाईल आहे त्याला पेंट फाईल म्हणायचं. ही पेंट फाईल तुम्हाला पाठवून देतो मी. कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. याच्यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज सिरीज कॉम्बिनेशन. Series combination, and second is the parallel combination. Series combination and parallel combination. फर्स्ट सिरीज कॉम्बिनेशन आपण बघूया आणि त्याची इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी काय असणार आहे त्याचा फॉर्म्युला. हे डेरिव्हेशन देखील खूप म्हणजे खूप इझी डेरिव्हेशन आहे. याच्यामध्ये क्वेश्चन कसा असू शकतो, व्हॉट इज सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर अँड ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर इट्स इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी. सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे काय आणि त्याच्या इक्विव्हॅलंट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला. ओके. तर सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे काय, ज्यावेळी या पद्धतीची अरेंजमेंट असते. आता कॅपॅसिटरचं सिम्बॉल तुम्हाला सांगायचं राहिलं. कॅपॅसिटरचं सिम्बॉल कसं असतं, सिम्बॉल ऑफ द कॅपॅसिटर इज लाईक दिस. म्हणजे दोन पॅरलल लाईन्स असणार आहेत. दोन पॅरल लाईन्स म्हणजे दोन कंडक्टर्स. ओके. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ कॅपॅसिटर.
म्हणजे बॅटरीचं जे सिम्बॉल असतं ना, बॅटरीचं जे सिम्बॉल असतं त्याच्यामध्ये काय करतो आपण, एक मोठी लाईन काढतो आणि एक छोटी लाईन काढतो. दॅट इज द सिम्बॉल ऑफ द बॅटरी. कॅपॅसिटरचं जे सिम्बॉल आहे त्याच्यामध्ये काय असतात, दोन्ही इक्वल लेंथच्या काय असणार आहेत, लाईन्स असणार आहेत. ओके. आता सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे काय, हे नंबर ऑफ कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड वन आफ्टर अनदर. कॅपॅसिटरचा खूप मोठा यूज सर्किटमध्ये आहे. ओके. फॉर एक्झाम्पल, तुमची मोबाईलची स्क्रीन काय माहित आहे का, इट इज अ कॅपॅसिटर. मोबाईलची स्क्रीन आहे ना, टच स्क्रीन, हा एक कॅपॅसिटर आहे, माहितीसाठी सांगतो तुमच्या. आणि कुठलंही इलेक्ट्रॉनिक सर्किट जे आहे, टीव्ही असेल, रेडिओ असेल, तर त्याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ कॅपॅसिटर असतात. कॅपॅसिटर दिसायला कसा असतो त्याची तुम्हाला डायग्राम अगोदर दाखवतो. जस्ट अ मिनिट. हा, हे पेज दिसतंय तुम्हाला, दिसतंय ना, तर हे सगळे कॅपॅसिटर आहेत बघा. याच्यावर कॅपॅसिटी दिली आहे बघा. कॅपॅसिटी हे बघा, फॉर एक्झाम्पल इथलं हा कॅपॅसिटर जर तुम्ही बघितला, हा कॅपॅसिटर दिसला, याची कॅपॅसिटी किती दिली आहे बघा, 2200 मायक्रोफॅरड. हे जे सगळे आहेत ते सिलेंड्रिकल कॅपॅसिटर आहेत. हा देखील कॅपॅसिटर बघा, याची किती दिले, 470 मायक्रोफॅरड. आणि त्याचं व्होल्टेज पण दिलेलं आहे, म्हणजे किती व्होल्टला तो वापरायचा. किंवा इथं एक कॅपॅसिटर आहे बघा, 47 मायक्रोफॅरड, 400 व्होल्ट, म्हणजे हा 400 व्होल्टला आपण वापरू शकतो. ओके. हे आहेत सिरॅमिक कॅपॅसिटर. हे याला काय म्हणायचं, म्हणजे एखादं टीव्हीचं किंवा कुठलंही सर्किट जर तुम्ही ओपन करून बघा, कुठल्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेटचं सर्किट ओपन केला, तर तुम्हाला डेफिनेटली हा तिथे इलेमेंट मिळणारच आहे. म्हणजे विदाउट कॅपॅसिटर इलेक्ट्रॉनिक्स वर्कच करत नाही. ओके. कॅपॅसिटर हा काय करतो, सर्किटमध्ये करंटला कंट्रोल करायचं काम करतो. इट इज यूज टू कंट्रोल द करंट इन द कॅपॅसिटर. ठीक आहे. आता मोबाईलची स्क्रीन जी आहे ना, तुमची मोबाईलची स्क्रीन, तिथं देखील काय आहेत, दोन पॅरलल प्लेट्स असतात, लक्षात घ्या, दोन पॅरल प्लेट. आणि ज्यावेळी आपण टच करतोय ना, त्यावेळी काय होतं, त्या दोन प्लेट मधलं डिस्टन्स कमी जास्त होतं. आणि पुढे तुम्हाला फॉर्म्युला आहे, कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. आणि डिस्टन्स कमी जास्त झालं की कॅपॅसिटी चेंज होते. कॅपॅसिटी चेंज झालं की सर्किट मधला करंट चेंज होतो. आणि सर्किट मधला करंट चेंज झाला की करंट व्होल्टेज चेंज झालं की जिथं आपण टच केलंय ना, त्या एरियामधलं ऍप्लिकेशन स्टार्ट होतं. मी काय सांगतोय लक्षात येत आहे. म्हणजे मोबाईल स्क्रीन जे आहे तिथं चौकोनात डिफरंट ऍप्लिकेशन असणार आहेत, म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक वगैरे वगैरे. आता फेसबुकच्या ठिकाणी टच केला तर काय होणार आहे, तिथं जो कॅपॅसिटर असतो ना, त्या दोन प्लेट मधलं डिस्टन्स काय होतं, कमी होतं. डिस्टन्स कमी झालं की कॅपॅसिटी चेंज होते, कारण कॅपॅसिटी डिपेंड्स ऑन द डिस्टन्स. त्याचं फॉर्म्युला डेरिव्हेशन आहे तुम्हाला, ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. तर ते कॅपॅसिटी डिस्टन्सवर डिपेंड असते. डिस्टन्स चेंज झालं की कॅपॅसिटी चेंज होते, कॅपॅसिटी चेंज झालं की व्होल्टेज चेंज होतं. आणि पर्टिक्युलर आतमध्ये जे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, त्या इलेक्ट्रॉनिक सर्किटला माहित असतं की या रिजन मधलं व्होल्टेज चेंज झालं की हे ऍप्लिकेशन चालू करायचं, आणि ते ऑटोमॅटिकली तुमचं तिथे ऍप्लिकेशन काय होतं, चालू होतं. हे असे भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत कॅपॅसिटरचे. ओके. मोबाईल तुम्ही परचेस करत असताना त्याचं डिस्क्रिप्शन जर वाचलं तर तिथे लिहिलेलं असतं कॅपॅसिटिव्ह स्क्रीन. जे स्क्रीन जी आहे मोबाईलची ना, ती कॅपॅसिटरची स्क्रीन असते. म्हणजे कॅपॅसिटर हा एक खूप महत्वाचा इलेक्ट्रॉनिक सर्किट मधला इलिमेंट आहे. तो व्होल्टेज किंवा करंट रेग्युलेट करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी वापरला जातो. सो दीज आर द डिफरंट टाइप्स. हे बघितलं असाल ना तुम्ही, कॅपॅसिटर या टाइपचे बघितलंय का नाही? स्क्रीन ती इतर कशाने ऑपरेट करू शकत नाही, कारण तिथं थोडा इंडक्टिव्ह इफेक्ट पण असतो. कॅपॅसिटिव्ह प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके. कॅपॅसिटिव्ह इफेक्ट प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट देखील असतो. म्हणजे तुम्ही एक जर वायर घेतली, लक्षात घ्या, किंवा एक कापूस, छोटासा कापूस घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि
त्याच्यामध्ये एक कंडक्टर ठेवला आणि तो कंडक्टर आपल्या बोटांना लावला आणि तो कापसाचा जो बोळा असणार आहे तो देखील तिथं टच केला ना, मग टच होतंय की. ओके, म्हणजे थोडक्यात त्याला